नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या गणिताच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार आहोत क्लास 6 मॅथमॅटिक्स चॅप्टर नंबर 8 ट्रायंगल अँड स्क्वेअर म्हणजेच प्रॅक्टिस सेट 8.1 आपण पाहणार आहोत. चला तर मग प्रत्यक्षात आपण व्हिडिओला सुरुवात करूया. कारण तुम्ही यापूर्वीचे जर व्हिडिओ पाहिले नसतील तर चॅनलवरती जाऊन तुम्ही प्लेलिस्टमध्ये पाहू शकता. इयत्ता 6वी मॅथमॅटिक्स संपूर्ण प्रश्नपत्रिका, संपूर्ण प्रश्न तुम्हाला तिथे दिलेले आहेत. प्रॅक्टिस सेट 1.1 पासून आत्तापर्यंतचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. चला प्रत्यक्षात आपण सुरुवात करूया. प्रॅक्टिस सेट 8.1 क्लास 6 मॅथमॅटिक्स ट्रायंगल अँड स्क्वेअर 8 नंबर चॅप्टर आहे. यामध्ये खरं तर तुम्हाला एक चार्ट आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, हा आहे तुमचा ॲक्यूट अँगल, हा आहे तुमचा राईट अँगल आणि हा आहे तुमचा ऑब्ट्यूस अँगल. आता सर्वप्रथम तुम्हाला अँगल म्हणजे काय हे आपण थोडं बेसिक घेऊयात. पहा विद्यार्थी मित्रांनो, जे अँगल बिलो द 90 डिग्री असतात म्हणजे 0 to 89 पर्यंतचे असतात, ते सर्व अँगल जे आहेत त्यांना आपण, किंवा ते अँगल जे असतात त्यांना आपण, त्या ट्रायंगलला काय बोलतो? ॲक्यूट अँगल. बरोबर आहे. ॲक्यूट म्हणजे लहान अँगल, 90 डिग्रीपेक्षा लहान. ओके. जे अँगल 90 डिग्री असतात इज इक्वल टू 90 डिग्री, त्यांना आपण राईट अँगल म्हणतो. काय बोलतो आपण? राईट अँगल. तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन पण झालं असेल तरीही मी करते. अबाव द 90 डिग्री म्हणजेच काय? ग्रेटर दॅन 90 म्हणजे 90 to 180 पर्यंतचे जे अँगल असतात त्यांना आपण काय बोलतो? ऑब्ट्यूस अँगल. ऑब्ट्यूस अँगल. ओके. आणि 180 डिग्रीला आपण बोलतो स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल. यापूर्वीच्या चॅनल व्हिडिओमध्ये पण आपण हे सर्व माहिती घेतलेली आहे. 360 डिग्री अँगलला आपण बोलतो कम्प्लीट अँगल. बरोबर आहे. हे तुमच्या सर्व लक्षात असलं पाहिजे. 90 डिग्रीच्या खाली जे अँगल आहेत लहान असतात त्यांना आपल्याला ॲक्यूट अँगल असं म्हणतो. जे बरोबर इक्वल राईट अँगल आहेत त्यांना राईट अँगल बोलतो. 90 डिग्रीपेक्षा मोठे आणि 180पेक्षा लहान असतात त्यांना आपण ऑब्ट्यूस अँगल बोलतो. आणि त्याहीपेक्षा मोठे असतात त्यांना काय बोलतो आपण? 180पर्यंत जे असतात त्यांना स्ट्रेट अँगल असं बोलतो. ठीक आहे. 360ला आपण कम्प्लीट अँगल असं बोलतो. ठीक आहे. ह्यांची नावं लक्षात ठेवून घ्या. चला, हा आहे तुमचा फर्स्ट ॲक्यूट अँगल. आता हे जे अँगल आहेत ना, यांचा जर आपण विचार केला ना तर हे सगळे 90च्या आतमध्येच आहेत, म्हणजे 90 डिग्रीच्या आतमध्येच आहेत. 30 असेल, 45 असेल, जे असेल ते असेल. आपण काही मोजलेले नाही आहेत, परंतु अंदाज आपण लावला आहे काय ते ॲक्यूट अँगल आहे. इथे तुम्हाला काय विचारलं आहे? ट्रायंगलमध्ये वर्टिकल विचारलेत. वर्टिकल म्हणजे काय? साईड्स विचारलेले आहेत. बरोबर आहे. वर्टिकल म्हणजे बाहेरच्या बाजू. बरोबर आहे. उभ्या रेषा कोणकोणत्या आहेत? मग अँगल ABC हे त्याचे वर्टिकल्स आहेत. बरोबर की नाही? वर्टिकल्स किती आहेत? त्याला शिरोबिंदूसुद्धा म्हणतो. मराठीमध्ये काय बोलतो आपण त्याला? शिरोबिंदू. लक्षात घ्या. बरोबर आहे. शिरोबिंदू पण म्हणतो. ABC इथे दिलेले आहेत. साईडमध्ये पहा, तुम्हाला इथे फिल इन द ब्लँक्स असे रकाने दिलेले आहेत तुमच्या पुस्तकमध्ये. असे हे रकाने आहेत, बॉक्सेस आहेत, ते तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. ओके. हा झाला हा ट्रायंगलचा भाग. त्यानंतर हा ट्रायंगलचा भाग आपण इथे लिहिलेला आहे. एक्सप्लेन करण्याच्या तत्पूर्वी आधी सांगते मी तुम्हाला एक्सप्लेन करून. पहा, हा तुमचे बॉक्सेस आहेत, हे तुम्हाला कंप्लीट करायला तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहेत. ओके. तर आपण इथे रफ जरी असेल तरी तुम्हाला ते समजणार आहे. इथे तुम्हाला साईड विचारले आहेत. आता साईड म्हणजे काय? बाजू. पहा, ही एक बाजू आहे AB. बरोबर आहे. साईड AB, साईड BC आणि साईड AC. तर हे तिन्ही बाजू आहेत. साईड AB लिहिताना आपण असं लिहिणार आहात, साईड AB, साईड BC, साईड AC. ओके. नेक्स्ट तुम्हाला अँगल विचारलेले आहेत. अँगल म्हणजे काय? हे जे अँगल आहेत, अँगल A, अँगल B, अँगल C, हे अँगलच आहेत ना. 30 डिग्री, 40 डिग्री जे काय आहेत ते, त्याला आपण अँगल A बोलतो. तर अँगल कोणते होतात? दोन स्वरूपाचे होतात. पहा, अँगल ABC हा जो मधला आहे तो B अँगल झाला. ABCमध्ये B अँगल झाला. या बाजूने पहा, अँगल BCA जो मधला असतो ना, मधला तो पण अँगल असतो, किंवा सेपरेटसुद्धा असतात. म्हणून आपण सेपरेट पहा, अँगल A, अँगल B, अँगल C आणि कॉमन अँगल दिलेला आहे कॉमन ट्रायंगलचा. पूर्ण ट्रायंगलचा जो अँगल आहे, अँगल A पण आला आहे, अँगल B पण आला आहे, अँगल C पण आला आहे. जे मध्ये असतो तो अँगल आपण घेतलेला आहे. बरोबर की नाही? अशा पद्धतीने अँगल BAC, अँगल ABC आणि अँगल ACB अशा प्रकारे तुम्ही तुमचे बॉक्स क्लिअर करायचे आहेत. बॉक्स भरायचा आहे. 8.1 हे प्रॅक्टिस सेट तुम्ही कंप्लीट करायचं. तिसरं तुम्हाला आता इथे फिगर जे आहे ना, मी पेनने दिले तुम्हाला नीट आणि क्लिअर प्रॉपर दिसावी म्हणून. खरं तर तुम्हाला विद्यार्थ्यांना आकृती पेन्सिलनेच काढायची असते आणि नावंसुद्धा पेन्सिलनेच द्यायचे असतात. मी इथं काढते कारण ती क्लिअर दिसावी. पेन्सिलची आकृती तुम्हाला ब्लर दिसेल यासाठी. ओके. आकृती LMN अशी दिलेली आहे. म्हणजे याला वाचन कसं करतो आपण? ट्रायंगल LMN.
कसं वाचणार? ट्रायंगल LMN. याचं वाचन कसं करणार? ट्रायंगल ABC. याचं वाचन कसं करणार? म्हणजे बोलताना आपण कसं बोलणार? ट्रायंगल XYZ. ओके. आता ह्या अँगलचं आपण व्हर्टिकल पाहूया. व्हर्टिकल काय आहेत? ALMN. याच्या साईड कोणत्या आहेत? साईड LM. पहा, पहिली साईड काय आहे? LM. दुसरी साईड काय? MN. ही पहा, ही साईड, ही पूर्ण बाजू LM. दुसरी किती आहे साईड? LN. यापासून इथपर्यंत म्हणजे हा हायपोटेनियस LN. आता इथे अँगल पाहणार आहोत. अँगल म्हणजे अँगलमध्ये काय येणार आहे? अँगल L. इथे माझ्या बोटाकडे, दोन्ही बोटाकडे पहा ॲट ए टाईम. अँगल L, अँगल M आणि अँगल N. हे तीनही अँगल आपल्याला लिहिलेले आहेत. त्याचबरोबर ट्रायंगलचे अँगलसुद्धा लिहिलेले आहेत. LMN ट्रायंगल अँगल LMN, अँगल MNL आणि अँगल NLM. बरोबर. इथे पहा, बोलताना तुम्हाला समजलं नाही? हे पहा, मध्येचे अक्षर ते पहा, L आलेला आहे, M आलेला आहे, इथे पण N आलेला आहे. ठीक आहे. नेक्स्ट तुम्ही अशा पद्धतीने उत्तरं लिहून घेतली तरी चालेल. नेक्स्ट पहा, इथे काय XYZ आहे. ट्रायंगल, याचं वाचन कसं करतो? XYZ. याचे शिरोबिंदू किंवा व्हर्टिकल काय आहेत? XYZ. याचे व्हर्टिकल तुम्ही इथे वरती नाव दिलं ना, सगळ्यात वरती पहा इथे व्हर्टिकलच्या कॉलममध्ये काय येणार आहे? तुमचे XYZ येणार आहे. साईडच्या ट्रायंगलमध्ये काय येणार आहे? साईड XY, साईड YZ आणि साईड XZ. इथे पहा, अँगल X, अँगल Y, अँगल Z. म्हणजेच अँगल X, अँगल AY आणि अँगल Z असं दिलेलं आहे. त्यानंतर अँगल XYZ, अँगल XYZ, अँगल YZX. बरोबर आहे. किंवा इथे YZX झालं आपलं. इथं YZ आणि X हवं होतं, इथे X. ओके. अशा पद्धतीने आपलं झालं आहे YZX. तर अशा पद्धतीने तुमचं 8.1 झालेलं आहे. तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला भरपूर प्रतिसाद द्या. लाईक, सबस्क्राईब, शेअर करा आणि हा व्हिडिओ इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवा.